श्री स्वामी समर्थ। हे गंगा मैया आहे। लोक श्रावणामध्ये गंगेचं पाणी शंकराच्या पिंडीवर वाहतात श्रावण महिन्यामध्ये। ती गंगा मैया आम्ही अशी सजवून ठेवली आहे देवाऱ्यात। किती छान दिसते बघा। ठीक आहे, मी अध्याय 11वा कथासार स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11वा चालू करते। मागील अध्यायामध्ये बाळप्पा मुरगोड क्षेत्री आल्याचे वर्तमान कथन करून ग्रंथकाराने मुरगोड येथील पूर्वी वास्तव्य केलेल्या चिदंबर दीक्षित नामक सत्पुरुषाचे अवतार कार्य देखील कथन केले आहे। त्याच मुरगोड क्षेत्री बाळप्पांना अक्कलकोटस्थ श्री स्वामीविषयी माहिती सर्वप्रथम समजली। मात्र तेथील ब्राह्मणांनी बाळप्पांना अक्कलकोट येथे जाण्याआधी गाणगापुरात जाण्याचा सल्ला दिला, म्हणून बाळप्पा मुरगोड येथून गाणगापूर ग्रामी दाखल झाले। गाणगापूर येथे मनोकामना धरून अनेक भक्तजन येत असत। कुणी संततीसाठी, कुणी संपत्तीसाठी, कुणी सुख व समाधानासाठी, तर कुणी प्रतिष्ठेच्या हव्यासापोटी गाणगापूर क्षेत्री दाखल होत असत। बाळप्पा मात्र सद्गुरू भेटीचा ध्यास घेऊन गाणगापुरास आले। तेथे आल्यावर त्यांनी स्वतःला सेवा कार्यात झोकून दिले। नित्य स्नान, माध्यान्ह स्नान, संध्यावंदन, जप, ध्यान, नामस्मरण करीत दिनक्रमण करणारे बाळप्पा मधुकरी मागून स्वतःचा उदरनिर्वाह करीत असत। पुढे महिनाभराने बाळप्पांना स्वप्न दृष्टांत घडला। त्यात 3 यतिमूर्तीचे दर्शन त्यास घडले। त्यानंतर 15 दिवसांनी अन्य एका स्वप्नदृष्टामध्ये त्यांना एका ब्राह्मणाने अक्कलकोट येथे स्वामी दर्शनात जावे असे सांगितले। बाळप्पांनी काही दिवस अनुष्ठानाचा नेम पुढे चालवला। त्यानंतर त्यांना काही शुभसंकेत प्राप्त झाले व अक्कलकोटास जाण्याविषयीचा दृष्टांत घडला। तेव्हा मात्र श्री नृसिंह सरस्वतीच्या वास्तव्याने पुनीत झालेली गाणगापूर नगरी सोडून बाळप्पा अक्कलकोटाकडे रवाना झाले आणि श्री स्वामींच्या सेवाकार्यास प्रारंभ करते झाले। तेथून पुढे त्यांना सातत्याने साक्षात श्री स्वामींची सेवा करण्याची संधी लाभली। अध्याय 11वा कथासार समाप्ती। श्री स्वामी समर्थ।